कारण पुण्याच्या जागेवरून आता मवियात धुसफूस पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भूमिकेनं काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली असल्याची चर्चा रंगतीये। कसबा विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला द्यावी आणि याची हमी देण्यात यावी ही आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने केली आहे। तर पुण्यातील मविया बैठकीत शिवसेना युपीटी पक्ष आक्रमक झालेला होता आणि काँग्रेसकडून ही जागा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळावी अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, इथं लोकसभा निवडणुकीचा तिढा सुटत नाहीये, जागा वाटपावर अजून एकमत होताना दिसत नाहीये। मग तो सांगलीचा मुद्दा असू दे किंवा मुंबईतला मुद्दा असू दे, यावर मात्र आरोप प्रत्यारोप आता रंगताना दिसतायत, खटके उडतायत मवियात। त्यातच आता विधानसभेची भर पडलेली आहे। विधानसभेची पुण्याची जागा आम्हाला द्यावी अशी आता युपीटीची आग्रही मागणी आहे। लागवी नक्कीच खरं तर आपण पाहिलं की कसबा जे विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत रवींद्र धंगेकर हे आता लोकसभा पुणे लढवत आहेत आणि कसब्याची जी जागा आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी सोडावी अशी जी आग्रहाची मागणी आहे ती काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आपण पाहिलं की पुण्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये काल बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीदरम्यान ही सगळी मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांनी केलेली आहे। खरं तर याची हमी सुद्धा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मागितलेली होती। आपण पाहिलं की रवींद्र धंगेकर जे आहेत ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि सगळ्या लोकसभेमध्ये काँग्रेसला जर मदत करायची असेल तर कसब्याची जी विधानसभेची जागा आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सोडण्यात यावी अशी मागणी आता जोर लावताना दिसत आहे। आपण पाहिलं की कसब्यामध्ये सुद्धा काँग्रेसचे शिवसेनेचे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नगरसेवक आहेत आणि त्याच ठिकाणी काँग्रेसचा जो उमेदवार आहे रवींद्र धंगेकर हे या पोटनिवडणुकीमधून विजयी झाले होते आणि त्या जागेवरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दावा केलेला आहे, तशी हमी सुद्धा या पक्षांनी मागितलेली आहे। आणि आपण पाहिलं की हे जे खटके आहेत ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये उडत आहे त्याचबरोबर महायुतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे खटके उडताना दिसत आहेत। तिकडं संजय काकडे जे आहेत ते सुद्धा महायुतीमध्ये नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। एकंदरीत पुणे लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं की महाविकास आणि महायुती या दोन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत सध्या नाराज असताना आपल्याला दिसत आहेत। निश्चित चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।